पदार्थ खाणार आहेत. खरंच एक लहान बाटली माझ्याकडे मध्यम आकाराची आहे. वाव, ही मोठी हनी जेलीची बाटली बघा. अप्रतिम. जेनला सर्वात लहान मिळाली. माईक, माझ्या गोड वस्तूंना हात लावण्याची हिम्मत करू नकोस. हे माझं आहे आणि मी ते खाणार आहे. वाव, किती चवदार आहे. याची च्युइंग गम पण बनते. माईक, तुझी वेळ. मला सुरुवात करायला आनंद होईल. चला हे उघडूया, बाहेर पिळूया. किती स्वादिष्ट आणि चवदार आहे. मला अजून हवंय. मला अख्खी बाटली प्यायची आहे. तुम्हाला माहित आहे, मी कधीच इतकं चवदार अन्न खाल्लं नाहीये. बरं, मी शेवटचा थेंबही पिळून काढला. बाटलीला बाय बाय म्हणा. अरे, हे अडकलंय. आउच. माईक, हे तू काय केलंस? हे माझ्या केसांना चिकटलंय. अरे अरे, हे निघत नाहीये. अरे, माझे केस. ओहो, मी काहीतरी उपाय शोधतो. हे बघ झालं. अरे, हे परत आलं. माईक, असं पुन्हा करू नकोस. तुम्ही लोक खूप मजेशीर आहात. मी एक फुगा फुगवणार आहे. हा खूप मोठा आहे. बरं ब्रिटनी, तुझी वेळ. छान. चला बाटली उघडूया. अरे, हे नीट होत नाहीये. मी हे बाहेर पिळू शकत नाहीये. अरे, ओहो, मला माफ करा मित्रांनो. अरे, तू किती घाणेरडा आहेस. ते जरा विचित्र होतं, पण मला एक कल्पना सुचली आहे. मी स्वतःसाठी हेलिकॉप्टर बोलवणार आहे. हॅलो, मला एका हेलिकॉप्टरची गरज आहे. ते तिथे आहे. दोरी खाली टाका. बरं, मी ती बाटलीला बांधते आणि ती वर उचलते. वाव, त्यांनी खरंच माझी मोठी बाटली आकाशात उचलली आणि थेट माझ्या तोंडात. युहू, माझी चवदार जेली. किती गोड आणि अप्रतिम आहे. आय लव्ह यू गाईज. ती वेडी आहे. काय? प्रिंगल्सचं एवढं लहान पॅकेट? खरंच? आणि तुझं काय? आणि मी खूप नशीबवान होतो. थांबा, ब्रिटनीने सर्वांना मागे टाकलंय. मी खूप आनंदी आहे. माझ्याकडे प्रिंगल्सचं एक मोठं पॅकेट आहे. बरं, जळू नका. जेन, तू सुरुवात कर. बरं हो, माझ्याकडे पुन्हा सर्वात लहान पॅकेट आहे, पण तरीही काहीतरी आहे. काय फक्त एक? हे पुरेसं नाहीये. यात दुसरं काहीच नाहीये. बरं, जे आहे ते खाऊन बघूया. हे खूप लहान आहे, पण खूप छान आहे. माईक, तुझी वेळ. खरंच? चला खाऊन बघूया. ओहो, चॉकलेट चिप्स अप्रतिम आहेत. मी हे पहिल्यांदाच खातोय. हे विलक्षण आहे. अरे, ते चवदार दिसतायत. मला खरंच एक हवाय. मुलींनो, मला वाटतं माझी एक अडचण झालीये. माझा हात प्रिंगल्सच्या पॅकेट मध्ये अडकलाय. अरे, मला तो बाहेर काढता येत नाही मुलींनो. ओए, हे काय आहे? बरं, मला तुला मदत करू दे. मी पण मदत करते. थांबा, मी थोडं खाऊ शकते. आउच, माझं डोकं. अरे, यात काहीच नाहीये. अरे, हे बघा, यात काहीच उरलं नाहीये. तुम्ही असं कसं करू शकता? ब्रिटनी, चल ना. युहू, चला एक नजर टाकूया. अरे, माझा हात तिथे पोचत नाहीये. मला माहित आहे, मी फक्त तो डबा उलटा करेन. वाव, माझ्या सगळ्या चिप्स बघा. माझ्याकडे त्यांचा डोंगरच आहे आणि त्या खूप मोठ्या आहेत. मला धक्काच बसलाय. हे अक्षरशः माझ्या डोक्याच्या आकाराचं आहे आणि हे खूप चवदार आहे. मस्त. पुढे जाऊया. थांबा,
एक कल्पना. मला एका मोठ्या ग्लासची गरज आहे. मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. उत्कृष्ट. आपण त्या मोठ्या चिपचे लहान तुकडे करूया आणि सगळं एका मोठ्या ग्लास मध्ये टाकूया. आपल्याला तो ग्लास पूर्णपणे चिप्सच्या तुकड्यांनी भरायचा आहे. वाव! आणि आता सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे सगळं वितळवणं. खूप मजा येणार आहे. बाजूला व्हा. तो फ्लेम थ्रोअर बघा, किती भारी आहे. आता माझ्याकडे वितळलेल्या चॉकलेटचा एक मोठा ग्लास आहे. वाव! हे ग्लासेस खूप भारी आहेत. आता हे पिण्याची वेळ आलीये. माझी भारी स्ट्रॉ बघा. मला हे खूप आवडतं. हे चवदार दिसतंय. ब्रिटनी, तू शेअर करू शकतेस का? नाही, मला शेअर नाही करायचं. चॉकलेटचा हा मोठा ग्लास फक्त माझ्यासाठी आहे. मला माहित नव्हतं की ब्रिटनी इतकी हावट आहे. पण आमच्याकडे खास स्ट्रॉ आहेत आणि आम्ही त्यातून सगळं चॉकलेट पिऊ शकतो. माईक, हे खूप चवदार आहे. मला चॉकलेट खूप आवडतं. काय? अरे रे, ते कुठे आहे? असं असू शकत नाही की मी ते सगळं प्यायले. अरे नाही, तुम्ही लोकांनी माझं चॉकलेट चोरलं. ओहो, आपण पकडले गेलो. हे मजेशीर आहे. मॉल्टीझर्सचा किती लहान क्यूब आहे. हा नक्कीच खूप चवदार आहे. काय? हुर्रे! माझ्याकडे मॉल्टीझर कॅन्डीजचा एक मोठा क्यूब आहे. अरे रे, माईक, ते बघ. शेवटी नशीब माझ्या बाजूने आहे. पण आपण ब्रिटनी पासून सुरुवात करूया. बरं, माझ्याकडे सर्वात लहान आहे. मला माहित आहे काय करायचं ते. वाव! आत काहीतरी आहे. हा एक गमी बेअर आहे. हे खूप भारी आहे आणि कमालीचं चवदार आहे. आता झाकण परत लावून चॉकलेट क्यूब स्वतः खाऊन बघूया. अरे वाव! हे खूप चवदार आहे. माईक, तुझी वेळ. चल ना. अरे हो, चला खाऊन बघूया. वाव! आज स्किटल्स आहेत. जगातील माझी सर्वात आवडती कॅन्डी. बरं, मी आता स्किटल्स खाईन आणि ही खास स्ट्रॉ ट्यूब मला यात मदत करेल. हे खूप लवकर होईल. यम! आता आपण परत त्या क्यूब कडे वळूया. बघा, मी तो फोडला आणि आता माझ्याकडे खूप साऱ्या कॅन्डीज आहेत. पण त्याला हात लावू नका. मी शेवटच्या बॉल पर्यंत सगळं खाऊन टाकीन. बरं, झालं तर मग. मला मॉल्टीझर्स खूप आवडतात. आता जेनची वेळ आहे. हुर्रे! सुरुवातीला मी हा क्यूब फोडणार आहे. वाव! थांबा मित्रांनो. उफ, हे खूप जड आहे. याच्यावर लक्ष ठेवा, पण हे खाऊ नका. मी जो विचार करतोय तोच विचार तुम्ही पण करताय का? मार्शमॅलोज, त्यांचा अख्खा डोंगर. हे कमालीचं चवदार आहे. मला हे खूप आवडतं. हे खूप मऊ आणि हे, तुम्ही हे काय करताय? चवदार. वाव! आणि हे खूप मोठं आहे. मला पण हे आवडलं. छान. तुम्ही माझी कॅन्डी का खाताय? अरे, तिच्या लक्षात आलं. तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हाला ते न खाण्याची विनंती करते. तरीही ठीक आहे. माझ्याकडे खाऊचा अख्खा क्यूब आहे. अरे चवदार, धन्यवाद. वाव! एक लहान केक पॉप. किती गोड आहे. आणि तुझं काय? वाव! बरं, माझ्याकडे मध्यम आकाराचा केक पॉप आहे. हा सुद्धा सुंदर आहे. काय? जेन? हो, माझ्याकडे एक मोठा आहे. नाही, ब्रिटनी पहिली आहे. खरंच? हुर्रे! हे खूप स्वादिष्ट दिसतंय.
आणि हे चवदार आहे. पण एवढंच. पुढे कोण आहे? अरे नाही नाही नाही, ही माझी वेळ आहे जेन. एक घास घेतोय. हे आतून खूप सुंदर आहे. मला पण हे खायचं आहे. अरे अरे माझी वेळ आहे. हो, मला माझा मोठा केक पॉप खाऊन बघू दे. अरे हा खरंच खूप जड आहे. मी हा उचलू शकत नाहीये. अरे हे होत नाहीये. बरोबर, मी हा कापू शकते. बरं, कापणं सोपं नाहीये, पण मी हे करू शकते. मी खरंच हे केलं. हे सुंदर आणि खूप चवदार दिसतंय. अरे चवदार. आम्ही हे खाऊन बघू शकतो का? माझा केक पॉप. बरं ठीक आहे. खूप खूप धन्यवाद जेन, तू सर्वोत्तम आहेस. अकल्पनीय चवदार. बॉन ॲपेटिट मित्रांनो. वाव, हा तर मॉल्टीजर्स कॅन्डीचा पूर्ण बादलीभर साठा आहे. पण जरा थांबा, हे बघा, माईक कडे पूर्ण बादली आहे आणि एनिट कडे तर खूप मोठी बादली आहे. अरे देवा, विश्वासच बसत नाहीये. आपण वेन्सडे पासून सुरुवात करूया. माझ्याकडे सगळ्यात लहान का आहे मला माहित आहे. माझ्याकडे एक खास नळी आहे. मी हात घाण न करताही या सगळ्या चॉकलेट्स चोखून खाऊ शकते. सोपं आणि चवदार. छान. माईक, आता तुझी पाळी. ठीक आहे, आता माझी पाळी आहे. माझ्याकडे पण काहीतरी आहे. हे बघा, घसरगुंडी असलेली एक मस्त गोष्ट. मी सगळे मॉल्टीजर्स पटापट खाऊ शकेन. हे खूपच मजेशीर असणार आहे. मी तुम्हाला दाखवतो. मी एक मोठी घसरगुंडी तयार केली आहे. आता आपण मॉल्टीजर्स कॅन्डी इथे टाकूया आणि बघा ती कशी जाते. यात खूप मजा येते. वाव, चला प्रयत्न करूया. यम. चला पुन्हा करूया. अरे हे तर अप्रतिम आहे. अद्भुत. यम यम यम. किती मस्त आहे. अरे मला वाटतं संपलं. थोडं वाईट वाटतंय नक्कीच, पण आता एनिटची पाळी आहे. चल सुरू कर. हो, मी प्रयत्न करेन. हे खूपच मोठे आहेत. हे किती चवदार आहे. काय? मी तुझ्या सोबत शेअर करू असं तुला वाटतंय? तुझ्या सोबत? शक्यच नाही. हे माझं आहे. माझं शेअर करायचा मूड अजिबात नाहीये. ठीक आहे, मी सगळे मॉल्टीजर्स स्वतःच घेईन. आपल्याला टेबलाला योग्य आकाराचं छिद्र पाडावं लागेल. मग मी यशस्वी होईन. आपला फ्लेम थ्रोवर वापरून ते जाळून आणि हे झालं. काय? माझी कॅन्डी कुठे आहे? वेन्सडे, तू हे सगळं खाऊन टाकलं. तू असं कसं करू शकतेस? तुला शेअर करायला हवं होतं. तू हे संपवू शकतेस. वाव, सिरियलचं किती लहान पाकिट आहे हे. ओ, वेन्सडे कडे नेहमीच्या आकाराचं आहे आणि एनिट कडे खूप मोठं आहे. हे बघा, सिरियलचं एक अवाढव्य पाकिट. अद्भुत. माईक, आपण तुझ्यापासून सुरुवात करूया. मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. मी एका लहान टेबलावर लहान प्लेट मधून सिरियल खाऊ शकतो. चला हे आपल्या बाउल मध्ये ओतूया. हे खूपच भारी आहे नाही का? आधी आपण सिरियल टाकूया, मग त्यावर थोडं दूध ओतूया. हे खरोखरच खूप चवदार असणार आहे. आपण हे लवकरात लवकर खाऊन बघायला हवं. चमच्याने खातोय. यम.
पण थोडस जेवण लवकर संपतं. अरे हसणं थांबवा. मी स्वतःला स्वच्छ करतो आणि आता वेन्सडेची पाळी आहे. नक्कीच मी आधीच स्वतःसाठी एक प्लेट आणि चमचा तयार ठेवला आहे. बाउल मध्ये सिरियल ओतते, थोडं दूध घालते. एकदम परफेक्ट. हँड, मला माझे हात घाण करायचे नाही. ओ किती चवदार आहे. हे छान आहेत जरी ते रंगीबेरंगी असले तरी. अरे देवा, मला अजून हवंय. थँक्स हँड. बाय. एनिड, आता तुझी पाळी. मस्त. मी हे एवढं मोठं पाकिट कसं खाऊ? बरोबर, मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. मी लगेच आले. अरे माझी वाट बघा. बरं, बाथरूम माझ्यासाठी एकदम योग्य राहील. माझ्याकडे मोठा बाउल नाहीये, पण माझ्याकडे एक मोठा बाथ टब आहे. दूध थेट तिथेच ओतते. माझ्याकडे पूर्ण बाथ टब शेवटच्या थेंबापर्यंत भरण्यासाठी नक्कीच पुरेसं दूध आहे. आणि आता आपण आपले सिरियल तिथे टाकू शकतो. ते किती सुंदर आणि रंगीबेरंगी आहेत. अद्भुत. हे खूप सारे आहेत. आणि आता फक्त मला तिथे पोहायचं बाकी आहे. चला जाऊया. ओहो, आपण बाथ घेऊ शकतो आणि शकतो. ओ माझं बदक. चला हे बुडू नये म्हणून वर ठेवूया. मजेशीर आहे. हे खूप छान आहे. बदक, तुला हवंय का? खाऊन बघ. ओ किती लहान डोनट आहे. हा वेन्सडेच्या झेंडूच्या फुलापेक्षाही लहान आहे. एनिट कडे नेहमीच्या आकाराचा आहे आणि माईक कडे एक अवाढव्य डोनट आहे. अरे देवा, वेन्सडेला पुन्हा सगळ्यात लहान वाटा मिळाला. हसणं थांबा. मी आधी सुरुवात करेन. माझा डोनट तुमच्या सगळ्यांच्या डोनट पेक्षा जास्त चवदार आहे. आपण फक्त याला चपट करूया. झालं काम. हा चपटा झाला आहे आणि आता हा आकाराने मोठा झाला आहे. चवदार. मला हा खूप आवडला. असो, मला वाटतं हे संपलं. आता एनिटची पाळी आहे. हुर्रे! माझा डोनट माझी वाट बघतोय. हा किती गोड आहे. माझे ओठ बघा, ते किती सुंदर आहेत. माईक, तू काय करतोयस? मी तुला किस करत नाहीये. आय एम सॉरी. हे स्प्रिंकल्स खूप छान आहेत आणि आता डोनट खायची वेळ झाली आहे. किती छान. मला सगळं खाऊन टाकायचं आहे. यम यम यम. बरं, आता माझी पाळी आहे. माझा डोनट खूपच मोठा आहे. आपल्याला हा मोजावा लागेल. समजलं. मला एक कल्पना सुचली. ओ आय एम सॉरी वेन्सडे. मला घाण व्हायचं नाहीये. चला एक लहान तुकडा कापून घेऊया. वाव, किती चवदार आहे. मला अजून हवा आहे. माईक, तुला घाई करावी लागेल. मुली वाट बघून खूप थकल्या आहेत. अरे, त्या आधीच निघून गेल्या. बरं, जे असेल ते असो. मला माझ्या डोनट शिवाय कोणाचीही गरज नाहीये. हा माझ्या मित्रांची आणि सगळ्या जेवणाची जागा घेईल. मला माहित नव्हतं की मी असा संपून जाईन. ओह, माझा आवडता डोनट. ओह, माईकने 100 थराच्या नंतर आपलं जेवण संपवलं. तुला आमची आठवण आहे का? 101 वर्ष झाली माईक. ओह, माझ्या सोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. आता एका नवीन खाण्याची पाळी आहे. ही कसली बटणं आहेत? हे मजेशीर दिसतंय. आपण यावर दाबायला हवं का? हे काय चाललंय? ओ, हे बघा, ही एक लहान चॉकलेट बार आहे.
ओ, लहान अन्न खूपच गोड असतं. चला हे खाऊन बघूया. चवदार. मला चॉकलेट खूप आवडतं. पण इथे अजून काहीच नाहीये. मी पुन्हा बटन दाबलं तर काय होईल? एनिड, आता माझी पाळी आहे. बटन दाबते. वाव, हे चॉकलेट आहे. पण हे नक्कीच मोठं आहे. पॅकेजिंग काढते आणि मला चॉकलेटचे लहान तुकडे करावे लागतील. त्यासाठी माझा चाकू वापरते. हे जास्त चांगलं आहे. तुम्हाला माहित आहे का, मला एक कल्पना सुचली आहे. मी माझी स्वतःची एक लहान शौपेटी बनवू शकते. ती चॉकलेटची असेल. बघा, ही किती सुंदर आहे. आणि आता मला ती खाऊन बघायची आहे. चला बघूया. ओ, वाव, हे चवदार आहे. मला स्वतःसाठी अशी शौपेटी हवी आहे. माईक, आता तुझी पाळी आहे. तू म्हणशील तसं वेन्सडे. बरं, मला काहीच दिसत नाहीये. आपल्या दिशेने काहीतरी उडत येतंय का? अरे नाही, एक अवाढव्य चॉकलेट बार. ती अंतराळातून आली आहे. मुलींनो, काळजी घ्या. तो उल्कापात आता आकाशातून उडत येतोय. ओह, हे खूप धोकादायक आहे. स्वतःला वाचवा. मुलींनो, आपण काय करायला हवं? तुम्हाला माहित आहे का, आपल्याला आपले हेअर ड्रायर बाहेर काढावे लागतील आणि चॉकलेट वितळवण्यासाठी त्यावर धरावे लागतील. तुमचे हेअर ड्रायर माझ्या फ्लेम थ्रोवर समोर काहीच नाही. हे जास्त चांगलं आहे. छत्री खाली लपा. हे खूपच मस्त आहे. चॉकलेटचा पाऊस. वाव, हवंय. मला चुपचुप्स खूप आवडतात. मला पण, विशेषतः जेव्हा ते 10 असतात. बरं. तुझ्याकडे जास्त नाहीयेत. हो, नक्कीच. वेन्सडे, तू आधी सुरुवात कर. मी हे रॅपर कसं काढू? मी म्हंटल ना, दूर जा. तू मला मदत करशील का? मला या चॉकलेट्स आवडत नाहीत. माईक, तू हे करू शकतोस का? हा, सोपं आहे. खरं तर नाही. मला माफ कर वेन्सडे. थिंग, या चुपचुपच काय ते बघ. शाबास. चला, आता खाऊन बघण्याची वेळ आली आहे. खूपच मस्त. माझं झालं. हो, 10 पैकी 10. चला, शेवटी माझी वेळ आलीच. हे चुपचुप्स खूप गोड आहेत आणि मला एक भन्नाट कल्पना सुचली आहे. हे सगळे एका खास छोट्या पिशवीत टाकायचे आणि त्याचा भुगा करायचा. अरे माईक, तू हे काय करतोयस? हा काही नवीन प्रकारचा लाईफ हॅक आहे का? आजी, मी गोड स्प्रिंकल्स बनवलेत. माझे चुपचुप्स त्यात बुडवून खाल्ले की त्याची चव अजूनच छान लागते. एकदम भारी आहे. मस्तच. छान. आजी, तू तुझं ट्राय कर. तू बरोबर बोलतोयस नातवा. पण मी कुठल्यापासून सुरुवात करू? व्हॅक्यूम क्लीनर? हा, आजी, तू खूपच विनोदी आहेस. तुझे केस तर बघ. आजीला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला तुला मदत करायची होती. हे काय चाललंय? शी, कचरा. थँक्यू नातवा. हे चॉकलेट खूप चवदार आहे. चला, बाकीचे सगळे पण ट्राय करूया. वाह, मला पण पाहिजे. तू आधीच तुझं खाल्लं आहेस. आता आजीची या अप्रतिम चुपाचुपचा आनंद घेण्याची वेळ आहे. ओ, मला वाटतं ते माझ्या तोंडात अडकलेत. माईक, प्लीज मला लवकर मदत कर. प्लीज, मी तुझ्याकडे भीक मागते.
ओ अरे रे, मला वाटतं मी जरा जास्तच केलं. ते तर नक्कीच आहे. मला माझ्या जबड्याची गरज पडणार आहे. पण चॉकलेट्स खूप चवदार आहेत. मी एक एक करून खाईन. ओह, अजून एक. आणि हा शेवटचा. वा, आजी कमाल केलीस. मस्त केलंस. एकदम भारी. मक्याचा फक्त एक दाणा आणि एवढंच? हा काही विनोद आहे का? आणि आजीकडे आहेत 7, 8, 9, 10. ओ बर बर बर, हे प्रमाण चांगलं आहे. माईक, तुला सावध राहावं लागेल. आणि खरं तर वेन्सडे पहिली आहे. मला काही समजलं नाही. हे कसं खायचं? जरा थांबा. चला थोडी आग लावूया. चला, अब हे झालं. मला पॉपकॉर्न मिळालेत. एकदम मस्त. चला खाऊन बघूया. आजी, तुला तसं करण्याची गरज नव्हती. थँक्यू. आता तुझी वेळ आहे. बरं, ही माझी इस्त्री आहे. मी सुंदर दिसते. अरे, हे गरम आहे. पॉपकॉर्न बनवण्याची वेळ आली आहे. माझे दाणे इस्त्रीवर ठेवते. आणि बघा, आपल्याला मस्त चवदार पॉपकॉर्न मिळालेत. हे अप्रतिम आहे. आजी, हे खूप मस्त आहे. आता तुझी वेळ आहे, माईक. पॉपकॉर्न पटकन कसे बनवायचे याची एक कल्पना माझ्याकडे पण आहे. खरं तर माझ्याकडे एक खास पॉपकॉर्न मशीन आहे. आता मी मला हवे तितके पॉपकॉर्न बनवू शकतो. मस्त. हे खूपच चवदार आहे. अरे नाही, माईक, असं करू नकोस. ओ, ही वाईट कल्पना आहे. हे मशीन नक्कीच बिघडणार आहे. भारीच. बघा, आपल्याकडे आता किती पॉपकॉर्न आहेत. वा, घ्या ना. सर्वांसाठी पुरेल एवढं आहे. ती चिंगम आहे का? एक चिंगम चांगली आहे, पण 10 नक्कीच जास्त चांगल्या आहेत. चिंगमचा हा उंच टॉवर बघा. हे वेडेपणाचं आहे. आजी, सुरू कर. मला भूक लागली आहे. बरं, माझ्याकडे फक्त एकच पुडा आहे. बघा, ती किती गुलाबी आणि सुंदर आहे. मला हे आवडलं. वेन्सडे, तू सुरू करू शकतेस. तू ते संपवलं नाहीस. माझ्या लक्षातच आलं नाही. बरं, मी ते आनंदाने खाईन. बघा, आजी आता फुगा फुगवणार आहे. अरे रे, माझं झालं. सगळ्यात आधी मला हे पॅकेजिंग काढून टाकायचं आहे. आणि आता मी एक मोठा चिंगम बनवणार आहे. मस्त दिसतंय, पण एवढंच नाही. हे बघा, मी या चिंगम पासून नूडल्स बनवणार आहे. आता चिंगमचा रोल बनवतेय. याला गोल फिरवून, आणि हे झालं. वा, माईक, बघ, वेन्सडेला खूप छान कल्पना सुचली आहे. शाबास. आणि खरं तर तो पिगी पण खूप मजेशीर आहे. ते बघा. चला, अब माझे चिंगम नूडल्स खाण्याची वेळ आली आहे. मस्त. माईक, तुझी वेळ. हुर्रे!
ओ ती एक वाईट कल्पना होती. मी ते पटकन घेतो. चला तर मग सुरुवात करूया. माझा फुगा किती मोठा होईल कोणास ठाऊक. हे खूप छान आहे. चला अजून थोडे करूया. मी याच्या सोबत खेळू पण शकतो. वा, यात खूप मजा येते. माईक, वा. हो, माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे. मी या छोट्या फुग्यांपासून एक अख्खा डोंगर उभा करू शकतो. वा, हे बघा. अरे रे, मला वाटतं मी उडतोय. मला वाचवा. अरे नाही.